वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी मी काही दिवस तुला नाही भेटणार आहे. का? अरे ऍक्च्युली मी काही दिवस विचार करत होते की गावी जाते आणि जरा रिलॅक्स होते. आज आहे ना ग तुझं, आज आहे ना. काळजीपोटी विचारित राहणार आणि जिवंत आहे तोवर ती विचारित राहणार ना ग. एकदा मेल्यावर पुन्हा विचारणार आहे का? सांगायचं नसलं तर नका सांगू. हे येडाबाई, शांत हो, शांत हो, शांत. हे पोरी, शांत हो, शांत हो. ऐक 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 माझं. हे पोरी, हे ऐक 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 माझं, ऐक माझं. तू काही बोललीच नाही तर कसं कळलं आम्हाला? हे पोरी, नाही नाही, रणू बोल ना तू काहीतरी. तू बोलल्याशिवाय मला कसं कळणार आहे तुला काय म्हणायचं ते? मला एक सांग, घरचं कोणी बोललं तुला काही? नाही अप्पा. तिच्या मग काय झालं बाबा? मग आपले परागराव काही बोलले का? नाही. अरे तिच्या मग सांग ना, बिंदास सांग ना. का सांगायचं नाही मला पण सांगायचं नाही का? अप्पा, मी पठारे सरांना खोट बोलले. तिच्या एवढंच ना, मी पण खोटं बोलतो कधी कधी, सांगून खोटं बोलतो. नाही अप्पा, मी त्यांना म्हणलं की तुम्हाला बरं नाहीये, तुम्ही आजारी आहे. मी त्यांना म्हणलं की तुम्हाला हार्ट अटॅक आलाय. येडाबाई, अप्पा मी असं नव्हतं ना बोलायला पाहिजे. अगे हा ना अप्पा, माझं चुकलं. अप्पा तुम्हाला खरंच काहीतरी झालं तर? आरती तर नंतर मला फोन करून म्हणली असं करत जाऊ नको माय. त्यांच्याकडे ओळखीच्यांनी असंच काहीतरी केलं, कुणाला तरी हार्ट अटॅक आला असं सांगितलं आणि ते खरंच. येडाबाई, येडी आहे का ग तू? रडण्यासारखं काय आहे त्यात? आणि त्या आरतीला काय अक्कल आहे का? आणि अक्कल असती तिने पीएचडी केली नसती का तुझ्यासारखी? रडायचं नाही, मला काही होत नाही, ध्यानात ठेव. पण पप्पे, एक गोष्ट चुकली. नाही नाही नाही, तुला कळलं नाही मला काय म्हणायचं ते. मी आजारी आहे हे सांगितलं हे नाही चुकली, तू खोटं बोलली हे चुकली. पप्पे कसं आहे, खोटं बोलून शिकणं चांगलं नाही. मग तुझ्या शिकण्याचा काय उपयोग आहे ग?
काय उपयोग आहे? आता मी तुझ्या इतकं शिकलेलं नाही, पण मला माहिती तू कधी खोटं बोलत नाही. शिक्षणापायी खोटं बोलली, तुला पश्चाताप होऊ राहिलाय आहे का नाही? मग संपली ना गोष्ट. आता इथून पुढं खोटं बोलायचं नाही, संपलं सगळं. आणि एक लक्षात घे, तुझा आज आहे, आज आहे. तुला काही बी काम पडलं या आजाला सांगायचं. तुझ्या शिक्षणाच्या बाबतीत हे आप्पा आयुष्यभर तुझ्या सोबत राहील पप्पे. आणि पप्पे, एक तर असली वेळच मी तुझ्यावर येऊ देणार नाही. आलं का ध्यानात? आता आजूकी आहे का? काय? पप्पे, तू लई चांगली आहे ग, तुला लई काळजी आहे सगळ्या लोकांची. पण कसं असतंय, मनात आलेलं सगळं बोलून टाकलं पाहिजे ग, बोलून टाकलं पाहिजे. हा, मग असा गुताडा होत नाही ग, गुताडा होत नाही. राहिली गोष्ट शब्दाची, किती बी शब्दा घातल्या तर तुझ्या आजाला काही होत नाही. तुझ्या आजाचं जगण्यावर लई प्रेम आहे. त्याला आंबा आवडतो, तांब्या भांड्याचा कार्यक्रम आवडतो, आणि तुझ्या आईच्या हातचं मटण आवडतं. 4-2 जणांना पोचविल्याशिवाय तुझा आजा जात नाही. लई खट आहे तुझा आजा, लई खट आहे. हसली बाबा, हसली. हे असं हसत जा रे, असे हसत जा. आणि मी मगाशी सांगितलेलं ध्यानात ठेवायचं, राहील ना लक्षात? मनात आलेलं बोलून टाकायचं. चला. लेट झाला ना? मग लेट झालं म्हणलो. मग काय? काय नाही, एवढंच. चला. कसं वाटतं ना वाट बघायला लागल्यावर? नाही म्हणजे माझं पण काल असंच झालं ना. मी तुमची वाट पाहू राहिले होते आणि पठारे सर माझ्या प्रेझेंटेशनची वाट बघत होते. कालचा बदला काय म्हणला? नाही म्हणलं, माझं कारण जेन्युइन होतं. काल जेन्युइनली मी वेळेवर निघालो होतो, पण प्रिन्सिपल सरांनी काम सांगितलं म्हणून मला उशीर झाला. आणि जेव्हा परत निघालो तेव्हा जेन्युइनली माझी स्कूटर बंद पडली म्हणून मला उशीर झाला. मी ती चालू करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती चालूच होईना म्हणून मला उशीर जास्त झाला जरा. त्यामुळे तेवढंच होतं ते. बदलून टाकायची ना ती. हा, नाही म्हणजे दुसऱ्याच्या वेळेची किंमत ठेवत नाही ना ती स्कूटर, म्हणून म्हणलं कशाला ठेवायची, बदलून आता टाकायची. बदलणार. हॅलो, ऐकून घ्या तुम्ही, ऐकून घ्या पूर्ण. बदलणारच आहे गाडी. तुम्ही सांगताय म्हणून नाही, मला वाटतंय म्हणून बदलणार आहे गाडी. मला काय शौक नाही तसली गाडी चालवायचा. आणि तुमच्याशी मागे एकदा बोललो होतो ना मी, तुम्हाला विचारलं होतं ना, आठवतंय का? तुम्हाला विचारलं होतं गाडी कुठली घेऊ, तुम्ही काय म्हणला तेव्हा? घ्या, तुमची गाडी आहे, तुमची मर्जी, तुमच्या आवडीनं घ्या. तुम्ही म्हणला होतात का नाही? बरोबरच आहे ना, बरोबरच आहे. तुमची गाडी तुम्ही ठरवा, बदलून कोणती नवी गाडी घ्यायची. मला काय विचारायचंय त्यात? कशाला तसं नाहीये. विचारायचं? मग कसं आहे? हे बघा, कुठलाही विषय एक कुठे मिनिट मॅडम, काय प्रॉब्लेम आहे? कुठं काय काय नाही. ए, तू शांत बस. मॅडम, हा काही त्रास देतो का तुम्हाला? नाही नाही, त्रास नाही काही. लग्न ठरलंय आमचं. मग लग्नानंतर भांडायचं की आत्ता काय भांडताय? काय माणूस आहे. त्याचा काय दोष आहे त्याच्यात? तुमची गाडी बंद पडली नसती तर तो माणूस एवढा बोललाच नसता ना. एक मिनिट. स्कूटरचा विषय त्यांनी काढला नाही, स्कूटरचा विषय तुम्ही काढला. सगळे मलाच का बोलतात यार? तर गाडी बंद पडली आहे, माझा काय दोष आहे? परत तो ट्रॅफिक पोलीस तोय मला म्हणून राहिला की भंगार गाडी कशाला चालवता. अरे त्याचा काय संबंध माझ्याशी यार? काय
काय अर्थ आहे याच्यात हड आता काय तुम्ही एक रात्र पोलीस स्टेशनला होते ना? मी तुम्हाला कॉल केलता. मग त्याचं काय पोलीस स्टेशनला होते का नव्हते? होतो. ती माझी मैत्रीण आहे ना अनुष्का, तुमची भेट करून दिली आहे ना मी. तुम्ही ओळखता तिला. त्यांचं काय? तिला एक पोरगा त्रास देऊ राहिला होता, म्हणून मी त्याशी बोलायला गेलो तर तो दारू पिऊन होता. मग दारू पिऊन होता म्हणून जरा गडबड झाली. मग पोलीस आले. मग आम्हा दोघांना अटक केली? नाही हो, अटक नाही, सोबत घेऊन गेले पोलीस स्टेशनला. घेऊन गेले. मग बोलाचाली झाली. मग त्यांनी सोडलं म्हणजे आम्हीच मग चाललो गेलो घरी. तुम्हाला काय माहिती तो मुलगा त्रास देत होता म्हणून? मला फोन आला तिचा. तिथं वेळेत पोहोचला का तुम्ही? नाही पोहोचले असणार. तिथं बरोबर वेळेत गेले असणार तुम्ही. त्यांचा फोन आलता ना तुम्हाला. तर मी विचार करू राहिले का या माणसाला काहीतरी काम असतील, गाडी बंद पडली असेल. कशाला बोलू राहिले तुमच्याशी? मला पण ना हो तुम्ही नाही, पण कसं आहे, माझ्या घरच्यांना त्रास होऊ नये ना म्हणून मी हे लग्न करू राहिले. मला ना आता लग्नच करायचं नाहीये. मला माझी PhD पूर्ण करायचे, पण घरचे म्हणाले म्हणून मी लग्नासाठी तयार झाले. ते काय म्हणले का मुलगा शिक्षक आहे बाबा, तो समजून घेईल, होऊन जाईल तुझी PhD, तुला काही त्रास होणार नाही, काही अडचण येणार नाही. कसलं काय? हा, इथे तर सगळं माझ्या PhDच्या आड येऊ राहिलंय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवते, हे बघा, माझ्या PhD सकट तुम्ही माझा रिस्पेक्ट करा बरं का. हा, आणि केलंय तुम्ही, मी नाही म्हणत नाही, केलंय तुम्ही. माझ्या PhD साठी मला खूप हेल्प केली. माझी PhD बंद पडू राहिली होती, तुमच्यामुळे पुन्हा चालू झाली, पण तुमच्याच मुळे ती पुन्हा बंद पडेल हो कायमची. तुम्हाला जर वेळा पाळता येत नाही तर तुम्ही वेळा देता कशाला? चला, बरं झालं तुम्ही BF स्किनरचा सब्जेक्ट सोडला. अभिनंदन. बरं, तुम्ही आता जो सब्जेक्ट निवडलाय, आधुनिक स्त्रीचं भावविश्व आणि मराठी साहित्यातील स्त्री व्यक्तिरेखा, याच्याबद्दल सांगा तुम्ही. हा, अहो सर, या विषयाबद्दल मला असं थोडक्यात नाही सांगता येणार सर. म्हणजे हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे सर, म्हणून छान वाटू राहिलंय. बरोबर आहे. तुम्हाला पण किती अडचणी येत आहेत ना शिक्षणामध्ये. असं कसं पटकन सांगता येणार तुम्हाला. पण ते BF स्किनरचा सब्जेक्ट सोडलं हे फार बरं केलं तुम्ही. नसतं जमलं तुम्हाला, फार अवघड आहे ते. PhD फेल झाले असते तुम्ही. नसतं जमलं. कळलं मला सर. आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी. काय सर? तुम्ही निवडलेल्या सब्जेक्ट मध्ये ज्ञान असलेले आणि तुमच्या संदर्भ सूचीमध्ये ज्यांचं नाव आहे, मेंदळे सर, हा, ते येऊ राहिले. बसून पण आनंद व्यक्त करता येऊ शकतो. बसा, खाली बसा. त्यांचा परिसंवाद आहे. माझं त्यांच्याशी बोलणं झालंय. ते आपल्याला भेटायला तयार आहे. त्यांचा तुम्ही पुरेपूर वापर करून घ्या. काय प्रश्न असतील ते विचारा त्यांना. हा सर. हा, यश तसे भेटत नाहीत बरं, दिल्लीला असतात. माहिती ना मला सर, हे इथे नसतात. उद्या त्यांचा परिसंवाद आहे. उद्या? कुठे सर? हे संगमनेरला. संगमनेर? आपण त्यांना भेटायला जाऊ. तुम्ही घरी सांगून ठेवा. हा सांगते ना मी सर त्यात उद्या. थँक्यू सर. थँक्यू कशाला? उगाच
मी माझं काम करतोय, मी का उपकार नाही करते तुमच्यावर. बरं मेंदळे सर उद्या येणार आहे, उद्या तुमचा साखरपुडा नाही ना? नाही सर, उद्या नाही, 19 तारखेला आहे. मग सुटलात अडचणीतून. तुम्हाला मेंदळे सर भेटतायत हा योग फार चांगला आहे. तशी तुम्हाला शिक्षणाची ओढ आहेच म्हणा, ती जपा. आणि तुमच्या घरच्यांचा पण सपोर्ट आहे तुम्हाला, हे फार महत्वाचं आहे. पप्पी पूर्वा, एक मिनिट हा. अगं तुझा क्लास झाल्यानंतर ना ढवळ्या मारुतीच्या पाराजवळ काकुनी तुला बोलवलंय, मुलाकडे जायचंय. हा झालं, एवढंच होत. हा शिकव तुम्ही. हे असेच आहेत का लहानपणी पडल्यामुळे काही परिणाम झाला? सर काका आहेत ते माझे. अरे हा, तुम्हाला कसं माहिती असेल? विषय संपला. तर महत्वाचं काय, उद्या मेंदळे सरांना भेटायचंय. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कागदावर उतरून ठेवा. हा सर. ये. अक्का, कोण आलं पाहिलं का? या. आमच्या गुरुजींना पाया पडावे लागतात आधी. बस. काय मग सुनबाई, बरी आहे का तब्येत पाणी? हा, मी बरी आहे आजी. तुम्ही कशा आहे? मला मेलीला काय रोग आलाय? मी मस्त ठणठणीत आहे. मी दिलेला काढा तू घेऊ राहते की नाही? हा घेते ना मी. म्हणजे काढा घेतल्यापासून मला आधीसारखा काही त्रास पण होत नाही आणि भूक पण लागते वेळच्या वेळी. हा, घेत राय. आजी, मी पण घेते की तो काढा रोज. हो का? हो, मला पण खूप फरक पडलाय हा. म्हणूनच मुद्दाम तुम्हाला भेटायला आलीये, पूर्वाला घेऊन. बरं आहे की मग, तेवढीच आपली भेटू राहिली. आजी, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. का? तुला काय त्रास होऊ राहिलाय? अगं अक्का, तू बोल ना यांच्याशी. हा, मी हिला घेऊन जाते, पूर्वाला वरती घेऊन जाते जरा. हा, या ना तुम्ही, जाय. बसा इथे. हा या. ये पूर्वा, बसा बसा. हा, ये. बस. मग कुठपर्यंत आली साखरपुड्याची तयारी? चालली आहे हळूहळू. आमच्या लक्ष्मी काकाचीच भारी धावपळ होऊ राहिली. का? त्यांची का धावपळ होऊ राहिली? आता हे सगळंच ठरवायचंय ना. म्हणजे साखरपुड्यासाठी हॉल कोणता, मग जेवण काय काय असेल, आमंत्रणाच्या पत्रिका, सगळंच. हो ग बाई, आणि एवढे सगळं लक्ष्मी काका करू राहिले का एकटे? नाही नाही, एकटा नाही, सगळे मदत करू राहिले त्याला. त्याचं काय, माझ्यावर भारी जीव आहे ना त्याचा. मी लाडकी आहे त्याची. हो. आणि आमचं लक्ष्मी काकाचं सगळं अवघडच. म्हणून मुन्या, काय करू राहिला तू तिकडं? काय नाही, ते आता रेवासाठी आणलंय ते सगळं. आलो. असंच बाई, हा आता तुला सांभाळायचं आयुष्यभर. तुम्ही गप्प मारा आता. हा? मी खाली जाऊ राहिले. हा? बोलायचं नाही तुला? काय करू राहिले इकडं? जाय ना. जातो ना. जातो काय जातो? इतक्या दुरून बोलवत असतं का कधी? जा ना. सॉरी बर का.
ओके बरं का. ठीक आहे, म्हणजे तो अवतारच असा होता की कोणी बी बघून हसलंच असतं. अहो मी त्यासाठी नाही सॉरी म्हणू राहिले. मग मी फारच वाटेल तशी बोलली ना तुम्हाला, म्हणून सॉरी. कधी? हो, गंमत करू राहिलो, मला माहितीये. का तुम्हीच गंमत करू शकता का? मी पण गंमत करू शकतो. नाही पण मला आवडलं. म्हणजे माणसाने असंच असलं पाहिजे, मनात येईल ते बोललंच पाहिजे. चूक आहे तर चूक आहे, सांगितलंच पाहिजे. आहे की नाही? मग असं असेल तर चुकूच राहिलं तुमचं. माझं 2 गोष्टी चुकू राहिल्या.